पुणे बंगळुरू द्रुतगती मार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे। या अंतर्गत पुणे मुंबई दरम्यान तिसऱ्या द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे। त्यानुसार पागोटे चौक अशा 30 किलोमीटर भागातील 70% भूसंपादन करण्यात आले। या महामार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकृती सुरू झाली आहे। शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्जाचं वितरण सुरू होणार असून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। महापालिकाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यातदारांच्या संख्येत मोठी घट झाली। अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे राज्यातील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला। त्यामुळे यंदा द्राक्ष निर्यातीचं उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक ठरणार आहे। नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे। तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपये तर उन्हाळी कांद्याच्या दरात सुमारे 850 रुपयांची घसरण झाली। बांगलादेशसह परदेशात कांद्याची निर्यात घटलेली आहे। तर देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढलेली आहे। नाशिकच्या जेजूरकर मळ्यात बिबट्याचा वावर दिसून आलाय। मळ्यातील लॉन्सच्या सीसीटीव्हीत बिबट्या चित्रित झालाय। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या दहशत निर्माण झाली आहे। रात्रीच्या वेळी बिबट्या सीसीटीव्हीत चित्रित झालेला आहे। संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। आजपासून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होती आणि 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत। या निवडणुकीसाठी 11,18,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राज्यातील 2000 न्यायालयांची सुरक्षा मजबूत होणार आहे। यावेळी पहिल्या टप्प्यात मुंबई हायकोर्टाचं मुख्यपीठ, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ आणि कोल्हापूरचे सर्किट बेंच तसंच तिथं कार्यरत न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा कर्मचारी पुरवले जाणार आहेत। यासाठी 15 कोटींचा निधीची शासनानं मान्यता दिली। औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर विमानतळ करण्यास नागरी उड्डाण मंत्रालयानं परवानगी दिली आहे। त्यानुसार नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली। त्यानुसार आता औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं होणार आहे। निवडणूक विभागाकडून चहा नाश्ता जेवणाचे दरपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी हे दरपत्रक जाहीर केले। प्रचार सभांमधील चहा कप, नाश्ता प्लेट, जेवण थाळी, सँडविचसह इतर लहान मोठ्या खर्चाचे दर निश्चित केलेत। यामुळे उमेदवारांना आपल्या कार्यकर्त्यांसाठी केलेल्या खर्चावर नियंत्रण येणार आहे। संभाजीनगरातील रांजणगावात अवैध दारू विक्रीविरोधात बंद पुकारण्यात आला। या बंदला सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला।